नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ऐश्वर्या आणि सारंग पोलिसांना घेऊन घरी येतात. इथे मात्र शर्वरी मोठ्यानेच रडत म्हणते विक्रांत. आता विक्रांतचं कार्य चालू असतं आणि त्याचवेळी आता ऐश्वर्या पोलिसांना घेऊन आलेली असते. तर ऐश्वर्या इशाऱ्यानेच सांगते की हीच आहे, हिनेच केला आहे स्वतःच्या नवऱ्याचा खून, शर्वरीनेच घडवून आणला आहे विक्रांतचा खून, शर्वरीनेच विक्रांतचा खून केला आहे. आता मात्र सुमित्राताई चिडतात आणि पुढे येत ऐश्वर्याच्या कानाखाली मारत म्हणतात, लाज नाही का वाटत माझ्या मुलीवर आरोप करायला? तर आता सौमित्र म्हणू लागतो, हे सगळं काही ऐश्वर्या तुझ्यामुळे घडत आहे, या सगळ्याला ऐश्वर्या तू कारणीभूत आहेस. सारंग पुढे येऊन आता भावांमध्ये भांडणं होणार. तर जानकी म्हणते, थांबा, मला माझ्या घराला उद्ध्वस्त करायचं नाही आहे, मला माझं कुटुंब तोडायचं नाही आहे. आता या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे, हे सगळं काही कोणी घडवून आणलं आहे, याचा शोध मी घेणार. तर आता जानकी खरा सूत्रधार शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का? जानकीला कळेल का की नक्की विक्रांतचा खून कोणी केला आहे? विक्रांतच्या खुनापर्यंत जानकी कशा पद्धतीने पोहोचेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल